माधुरी. तुमचं माधुरी किचन अँड ब्लॉगिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप 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 मनापासून स्वागत करते. तर मी आज तुमच्यासाठी एकदम भन्नाट अशी एकदम छान अशी रेसिपी घेऊन आले आहे. पनीर टिक्का मसाला. तुम्ही बघूच शकता ही रेसिपी किती सुंदर दिसत आहे, तशीच ही खाण्याला सुद्धा खूप चविष्ट आहे. तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि नक्की घरी ट्राय करून बघा. तर चला आता रेसिपी पनीर टिक्का बनवण्यासाठी मी इथे आलं लसूणची पेस्ट करून घेतली आहे. त्यानंतर मी कांद्याची पेस्ट करून घेतली आहे आणि सोबतच टोमॅटो प्युरीही बनवून घेतली आहे. आता तुम्ही बघू शकता मी हे पनीरचं पॅकेट आणलं आहे. तर हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. तर आता पनीर जर आपण बाहेरून जर विकत आणलं ना, तर ते पहिले आपण धुवून घ्यायचं आणि धुतल्याशिवाय वापरायचं नाही. आता मी हे पनीर काढून पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि मग त्याचे बारीक बारीक असे क्यूबमध्ये पीस करून घेते. तुम्ही बघू शकता आता मी हे पीस बनवून घेतले आहे आणि हा एक मोठा पीस मी नंतरून असा किसून टाकणार आहे पनीरच्या भाजीमध्ये. त्यामध्ये भाजीची ग्रेव्ही खूप सुंदर लागते. तर तुम्हीही नक्की असं ट्राय करा. थोडासा पीस बाजूला काढून ठेवायचा. आता मी पनीर टिक्का मसाला पटापट बनवण्यासाठी हा सुहानाचा पनीर टिक्का मिक्स वापरणार आहे. तर आता सर्वप्रथम मी पॅनमध्ये तेल टाकलं आहे. त्यामध्ये हे पनीरचे क्यूब मी पूर्ण छान असे बारीक गॅसवर परतून घेते. तर आता आपण हे पनीर 5 मिनिटं व्यवस्थित जास्त परतवले गेले तर चांगलं फ्राय करून घेऊयात. म्हणजे रबरासारखे पनीर फ्राय करून झाल्यानंतर आपण ते एका डिशमध्ये काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी पनीर एका डिशमध्ये काढून घेतलं आहे. आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं साजूक तूप टाकणार आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटरचाही वापर करू शकता, पण आमच्याकडे बटर जास्त खात नाही, त्यामुळे मी घीच वापरलेलं आहे. तर आता या प्रकारे मी थोडंसं साजूक तूप टाकलं. त्यामध्ये मी मोहरी टाकली आहे. मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर थोडंसं जिरं टाकलं. जिरं फुलल्यानंतर यामध्ये आपण कांद्याची पेस्ट घालून घेणार आहोत. कांद्याची पेस्ट घालून घ्यायची. आता ही कांद्याची पेस्ट आपण चांगली परतवून घ्यायची, जेणेकरून तिचा कच्चा जो सुगंध असतो किंवा चव जी असते ती निघून गेली पाहिजे. त्यामुळे मीडियम गॅसवरती व्यवस्थित ही पेस्ट परतवून घ्यायची. आणि कांद्याची प्युरी करताना त्यामध्ये पाणी घालायचं नाही. पाणी घातलं तर मग ते लवकर कांदा होत नाही, सुकं होत नाही. आता यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट घातली आहे. आलं लसूणची पेस्ट घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं. म्हणजे आलं लसूण किंवा कांदा ह्या सगळ्याचा तो जो सुगंध असतो ना, जो वास असतो ना, तो नाही आला पाहिजे. त्यासाठी आपण हे चांगलं व्यवस्थित परतवून घेऊया. आता कांदा आणि आलं हे व्यवस्थित परतवून झालं आहे. आता यामध्ये आपण थोडं अजून परतवून घेऊन यामध्ये आपण मसाले ॲड करूया. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित परतवल्या गेला आहे कांदा आणि लसूण. आता यामध्ये मी लाल तिखट घातलं आहे आणि थोडं रंग येण्यासाठी ही लाल मिरची पावडर घातली आहे, काश्मीरी मिरची पावडर. आता मी थोडी हळद टाकूया. मी बाकी काहीही मसाले टाकणार नाही आहे, कारण की मी इथे सुहानाचं पनीर टिक्का मसाला मिक्स वापरणार आहे. त्यामुळे बाकी इतर मसाले आपल्याला ॲड करण्याची गरज नसते. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, हे सगळं कसं व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि मी कांद्याला त्या पेस्टला तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी ॲड करून घेऊया. हे बघा, आता मी ना टोमॅटोची प्युरी पण ॲड करून घेते. आता ही टोमॅटोची प्युरी आपण व्यवस्थित मिक्स करून थोडं तिचा रंग बदलोस तर व तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित परतवून घेऊया.
हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे आपण थोडंसं व्यवस्थित सुकून द्यायचं, म्हणजे त्यातलं पाणी जे आहे ना, जे ओलसरपणा असतो ना, तो पूर्ण आटल्या गेला पाहिजे. आणि जेव्हा ते पूर्ण आटतं ना, तेव्हा आपलं ही जी पेस्ट आहे ना, जी ती सर्व तेल सोडते. तोपर्यंत आपण या भांड्यामध्ये हा पनीर टिक्का मसाला मिक्स जे आहे ना, ते आपण काढून घेऊया. साईड बाय साईड आपण ही पेस्टही चेक करूया. हे बघा, मस्त उकळी फुटली आहे. आता ह्यातलं जे पाणी सुटतं आहे ना, ते आपोआप थोड्या वेळाने पूर्ण सुकून जाईल. तर आपल्याला ते सुकेपर्यंत आपण इकडे ही पेस्ट तयार करून ठेवूया. जी मसाला मिक्सची जी आहे ना, ती पेस्ट आपण तयार करून ठेवू. आता जी आपण मसाला मिक्स काढला आहे ना, त्यामध्ये आपण हे 1 वाटी दूध घ्यायचं आणि ते थोडं थोडं टाकायचं, जेणेकरून त्या मसाल्याचे गाठी नाही झाल्या पाहिजे. आता ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. थोडं थोडं करून हे पूर्ण दूध आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. हे बघा, या प्रकारे आपण पॅनमध्ये ऍड केला आहे मसाला. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं चांगलं. आता हे याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी सुद्धा ऍड करावं लागेल. तुम्हाला जशी थिकनेस पाहिजे भाजीची त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता. मला असं वाटतंय मला अजून पाणी लागेल, त्यामुळे मी अजून पाणी यामध्ये ऍड करेन. कारण की आम्हाला जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे, त्यामुळे अजून थोडंसं पाणी मी यामध्ये ऍड करून घेईन. असं आपण चेक करून घ्यायचं आपल्याला किती थिकनेस पाहिजे आहे ते, कारण की भाजी ही थंड झाल्यानंतर अजून थिक होते. हे बघा, मी यामध्ये थोडं पाणी अजून टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता आपल्या ह्या ग्रेव्हीला चांगली उकळी येऊन देऊया आणि 10 मिनिटं शिजून देऊया. आणि यावरती मी झाकण ठेवणार आहे, कारण की ते जेव्हा शिजतं ना, ते खूप उडतं. मग आजूबाजू आपल्या भिंतीवर किंवा गॅसवर सगळीकडे ही ग्रेव्हीची शिंतोडे उडतात. त्यामुळे आपण याला उकळी आली ना थोडीशी, त्यावर आपण झाकण ठेवूया. बघू शकता, भाजीला थोडी उकळी येत आहे. आता यावरती मी झाकण ठेवते आणि मग 10 मिनिटांनी चेक करेन. आता भाजी उकळेपर्यंत मी साईड बाय साईड आपण जसं चपातीचं पीठ मळतो ना, त्याप्रमाणे मी हे पीठ मळून घेत आहे. मी भाजीसोबत कारण की त्रिकोणी पराठे बनवणार आहे, त्यामुळे मी हे पीठ मळून घेते. हे बघा, आता आपली ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजून तयार आहे आणि खूप छान सुगंध सुटला आहे. तर आता यामध्ये आपण जे पनीर आहे ना, पनीर टाकून घेऊया. आता यामध्ये आपण हे पनीर एक एक करून टाकून घेऊया. सगळीकडे व्यवस्थित पसरवून टाकायचं, कारण की ते आपण परतवतो ना, त्यानंतर ते थंड झालं की ती एकमेकाला चिकटतं. त्यामुळे मी ते असं हाताने मोकळं मोकळं करून टाकत आहे. आता आपण सर्व पनीर यामध्ये ऍड करून घेऊया आणि मग ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता पनीर व्यवस्थित मिक्स झाला आहे. आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, हा छोटा तुकडा आपण बाजूला ठेवायचा, तो नंतर असा किसून यामध्ये टाकायचा. त्यामुळे ना पनीरची ग्रेव्ही जी असते ना, ती खूप सुंदर लागते खायला. तर ते असं थोडासा तुकडा पनीरचा ठेवून तो नंतर किसून टाकायचा. आता आपण भाजी 5 ते 7-8 मिनिट आहे ना अशीच ठेवूया आपण बारीक गॅसवरती. आणि त्यानंतर जास्त वेळ गॅस चालू नाही ठेवायचा, मग आपण बंद करून टाकूया. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर अशाच नवीन नवीन रेसिपी जर माझ्या बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि खाली बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून मी ज्या नवीन नवीन रेसिपीज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला झालेच आहे. आणि खूप छान माझ्या सुगंध सुटला आहे आणि माझ्या खूप छान लागणार आहे भाजीची. तर आता मी तुम्हाला त्रिकोणी पराठा पटापट बनवून दाखवते आणि मग त्यानंतर मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते. भाजी पूर्ण तयार आहे. आता मी गॅस बंद केला आहे. आता मी हे बघा एक मोठी चपाती लाटून घेतली गोल गोल. आता त्याला मी सगळीकडे व्यवस्थित असं हाताने तेल पसरवून घेईल. थोडं थोडं तेल लावायचं आणि त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तुम्ही तूपही लावू शकता तेलाऐवजी. आता यावरती मी थोडंसं पीठ भुरभुरलं आहे. आता ते असं व्यवस्थित फोल्ड करून घेऊया. आता मी एक हाताने करत असल्यामुळे मला व्यवस्थित नाही होते. असं व्यवस्थित आपण याला त्रिकोणी शेप देऊन घ्यायचा आणि आता हे बरोबर सरळ असं त्रिकोणी लाटून घ्यायची. पीठ लावून दोन्ही साईडला पीठ लावायचं आणि व्यवस्थित लाटून घ्यायची त्रिकोणी आकारामध्ये. हे बघा अशी लाटून घ्यायची आणि आता आपण ही भाजून घेऊया व्यवस्थित तव्यावरती. तव्यावरती भाजून घ्यायची आणि दोन्ही साईडला तूप लावून मस्त खमंग खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आणि तो गरम गरम आपल्या फॅमिलीला खायला द्यायचा. असं पराठा वगैरे जर यासोबत बनवलं ना तर ते भाजीची टेस्ट आहे ना अजून खूपच सुंदर लागते आणि खाणारे आपले घरातले जी मंडळी असतात ना त्यांनाही खूप आनंद भेटतो. त्यामुळे हा त्रिकोणी पराठा किंवा आपण ते लच्छा पराठा वगैरे बनवायचा आणि मस्त छानपैकी घरातल्यांना सर्व करायचं. तुम्हीही माझी आजची रेसिपी जर आवडली ना नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. बघा कसा मस्त छानपैकी असा पराठा होतोय. आता याला मी तूप लावलं, दोन्ही बाजूनी तूप लावून छान मस्त शेकवून घेते. आणि गरम गरम लगेच सर्व करते. हे बघा पराठा किती मस्त दिसतोय. चला आता आपण तुम्हाला मंडळी आज माझी आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि माझ्या अशाच रेसिपी बघत राहा. आणि आजची रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार. धन्यवाद.